एकमेकांवाचून करमिना भाग 33. मीराला जवळून ओळखल्यानंतर निहारिकाला तिच्या विचारांची लाज वाटली. तिला एकमेकांशिवाय अपूर्ण असलेल्या दोन प्रेमींना वेगळे करायचे होते. मीराने तिचा जीव वाचवून तिचे मन जिंकल्यानंतर निहारिकाने अक्षतला मिळवण्याचा विचार तिच्या मनातून काढून टाकला आणि असे केल्यानंतर तिला खूप आराम वाटला. ती तिच्या खोलीत होती. मीराने थोड्या वेळापूर्वी तिच्या हातावर बांधलेल्या पट्टीकडे वारंवार पाहत होती. थोड्या वेळाने मीरा आली आणि निहारिकाला चहा दिला आणि तिला विश्रांती घेण्यास सांगितले आणि निघून आली. मीरा बाहेर आली तेव्हा अर्जुनने तिच्यासाठी जिलेबी आणली होती आणि राधाजीने तिच्यासाठी पोहे बनवले होते. मीरा नाश्ता करायला बसली आणि तिने निघली. तनू आणि नीता यांनाही बोलावलं. त्यांना पाहून अर्जुन आणि सोबीतजी आले. ते दोघेही बसले आणि मीरासोबत खाऊ लागले. निधी आणि अर्जुन एकमेकांना चिडवत होते. निहारिका तिच्या खोलीच्या दाराशी आली आणि त्यांना पाहून हसत स्वतःशी म्हणाली, तू त्या सर्वांचे जीवन आहेस मीरा, आणि तुझे जीवन अक्षतमध्ये आहे. मला त्याला तुझ्यापासून दूर करायचे होते. मी असं कधीच करणार नाही. मी इथे आले आहे, चांगलं झालं. आणि तुम्हा सर्वांना भेटल्यानंतर मला कळलं की प्रेम म्हणजे काय असतं, कुटुंब म्हणजे काय असतं. तू खूप भाग्यवान आहेस मीरा, की तुला प्रेम करणारे इतके लोक आहेत. आणि तुझ्यापेक्षाही भाग्यवान आहेत अक्षत, ज्याला तू मिळाली आहेस. नेहमी असंच आनंदी राहा, एकत्र राहा. निहारिका तिच्या खोलीत गेली आणि तिची बॅग उचलली आणि आत तिचे सामान भरू लागली. दुपारची संध्याकाळ झाली पण अक्षत अजूनही झोपलेला होता. आता मीरा काळजी करू लागली. ती सुमी जिजूकडे आली आणि म्हणाली, जिजू, अक्षतजी सकाळपासून झोपली आहे. ती इतका वेळ कधीच झोपत नाही. त्यांना काय झाले आहे? मीराचे बोलणे ऐकून जिजूने आजूबाजूला पाहिले आणि मीराला अक्षतने भांग प्यायला आहे हे कसे सांगावे याचा विचार करू लागले. मीराने त्यांना पाहिले तेव्हा ती म्हणाली, कृपया मला सांगा त्यांना काय झाले आहे. मी खूप काळजीत आहे. मीरा, खरं तर होळी होती म्हणून अर्जुनने भांग. हे बोलता बोलता जिजू थांबले आणि मीराला समजले की अक्षत सकाळपासून म्हणूनच झोपला आहे. ती काळजीने म्हणाली, जिजू, तुम्हाला माहिती आहे की अक्षतजीला या सर्व गोष्टीची सवय नाहीये. ते आजारी पडू शकतात. ते सकाळपासून एकदाही उठले नाही. ते फक्त झोपले आहे. तुम्ही त्यांना भांग का प्यायला लावली जिजू? मीरा, जिजूने त्याला भांगचा ग्लास दिला नाही. अक्षतने चुकून माझ्या ग्लासातून तो प्यायला, अर्जुन म्हणाला. पण अर्जुनजी, भांग पिणे चुकीचे आहे आणि तुम्हाला परिस्थिती माहिती आहे तरी तुम्ही ते केलंस. मीरा थोडी रागावलेली दिसत म्हणाली. माफ कर मीरा, अर्जुन म्हणाला. माफ कर मीरा, चल जाऊन अक्षतला उठवू. जर काकाजींना कळलं तर ते आपल्याला उठवतील, सोमीजीजू म्हणाले. आणि मीरा अर्जुन त्याच्यासोबत वरच्या मजल्यावर अक्षतच्या खोलीत आले. सुमितजीने अक्षतला जबरदस्तीने उठवले. अक्षत आधीच उठला होता पण तो अजूनही थोडेसा नशेत होता, म्हणून त्याने अर्जुनला लिंबू पाणी आणायला सांगितले. अर्जुनने लिंबू पाणी आणले आणि अक्षतला दिले. लिंबू पाणी प्यायला बरोबर अक्षतला मळमळ होऊ लागली आणि तो उठून बाथरूममध्ये गेला. उलट्या करून अक्षत परत आला तेव्हा जिजू म्हणाले, अभिनंदन साले साहेब. कशासाठी अभिनंदन? अक्षत म्हणाला. तुला उलटी होत आहे, जिजू म्हणाले. तर ते नॉर्मल आहे, अक्षत म्हणाला. अरे, म्हणजे तूही बाप होणार आहेस, जिजू म्हणाले. मग अक्षतला त्यांचा विनोद समजला आणि तो त्यांच्याकडे धावला. निहारिका निघून जात आहे. निधी अचानक आली आणि म्हणाली. सर्वांचे लक्ष तिच्याकडे गेले. मीराने अक्षतकडे पाहिले आणि मग सर्वजण खाली आले. अक्षतने निहारिकाला तिच्या बॅगसह हॉलमध्ये उभी असलेली पाहिले. अक्षत आणि मीरा तिच्याकडे आले. कुटुंबातील इतर सदस्यही आले. म्हणून निहारिका ती म्हणाली, मला वाटतं की मी या घराच्या लायक नाहीये. मी आता निघून जायला हवं. मी मीराची जागा घेण्यासाठी इथे आले होते, पण तिच्या जागी तर आलेच, पण तिच्यासारख्या एकही दिवस मी घालवलेला नाही. मी ते करू शकले नाही. अक्षतने मला 7 दिवस दिले, पण या 4 दिवसातच मला समजले की फक्त 7 दिवसातच नाही तर 7 आयुष्यातही मीरासारखी होऊ शकणार नाही. मी तुम्हा सर्वांना खूप दुखावले आहे आणि खूप चुकीच्या गोष्टीही बोलल्या आहेत. शक्य असल्यास कृपया मला माफ करा. नाही बेटा, तुझी चूक नाहीये. फक्त त्या क्षणांमुळेच हे सगळं घडलं. निहारिकाच्या बोलण्याने राधाजीचं मन वितळून गेलं होतं. निहारिका हसली आणि म्हणाली,
जर एखाद्या मुलीला तुमच्यासारखं कुटुंब आणि अक्षतसारखा प्रेमळ नवरा असेल तर फक्त मीच नाही तर जगातील कोणतीही मुलगी तिला अक्षतपासून वेगळे करू शकत नाही. अक्षत निहारिकाच्या डोळ्यातलं सत्य पाहू शकला. तो तिच्यासमोर आला आणि म्हणाला, मी तुला इथे फक्त हे दाखवण्यासाठी आणलं. जर मी तुला या गोष्टी सांगितल्या असत्या तर तुला कदाचित समजलं नसतं, म्हणून मला तुला इथं आणावं लागलं. निहारिकाने मीराकडे पाहिलं आणि म्हणाली, मीरा, तुझ्याबद्दल बरोबर बोलते. तू खरोखरच एक सडू आहेस. जर तू प्रेमाने समजावून सांगितलं असतंस तर मी समजलं असतं. काही असो, तू माझ्या प्रकारचा नाहीस. मला अशा रागीट मुलांची सवय नाहीये. निहारिकाचे बोलणे ऐकून अक्षत हसायला लागला. निहारिका मीराजवळ आली आणि तिला मिठी मारली आणि म्हणाली, नेहमी हसत राहा आणि अशीच आनंदी राहा. आणि हो, मला तुमच्या बाळाचा पहिला फोटो पाठवा. नक्कीच, मीरा म्हणाली. मग निहारिका अक्षतसमोर आली आणि म्हणाली, आणि जर तू मीराला कधी सोडून गेलास तर मी तुला मारून टाकीन. असं होणार नाही, अक्षत म्हणाला. मीराच्या खांद्यावर हात ठेवून तिला जवळ ओढत, तर मी आता निघतोय. निहारिका तिची बॅग उचलत म्हणाली, मी तुला विमानतळावर सोडतो. अक्षत म्हणाला, मी एक कॅब बुक केली आहे, ती लवकरच येईल. निहारिका म्हणाली, ठीक आहे, मी तुला बाहेर सोडतो. अक्षत म्हणाला आणि मीराही त्याच्यासोबत निहारिकाला सोडण्यासाठी बाहेर आली. कॅब आली आणि निहारिका निघत असताना अक्षत म्हणाला, निहारिका? हो, निहारिकाने उत्तर दिले आणि अक्षत तिच्याकडे आला. तिला मिठी मारली आणि म्हणाला, खूप खूप धन्यवाद. मीराची काळजी घे आणि स्वतःची काळजी घे, निहारिका म्हणाली. अक्षतपासून दूर जात होती. मीराने अक्षतने निहारिकाचा निरोप घेतला. कॅब निघून गेली होती. अक्षत मीराकडे पाहण्यासाठी वळताच मीराला चक्कर आली आणि ती अक्षतच्या मिठीत पडली. मीरा, 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 डोळे उघड, अक्षत म्हणाला. पण मीरा बेशुद्ध पडली होती. अक्षत तिला उचलून आत घेऊन आला. मीरा बेशुद्ध पडल्याचे पाहून घरातले सगळे घाबरले. अर्जुनने डॉक्टरांना बोलावले आणि त्यांना लवकरच येण्यास सांगितले. अक्षत मीराला खोलीत घेऊन गेला आणि बेडवर झोपवले. घरातले सगळे तिथे आले. निताने हवा आत येण्यासाठी खिडक्या उघडल्या. अक्षत मीराच्या शेजारी बसला आणि तिच्या तळहाताला घासू लागला. पण मीरा शुद्धीवर येत नव्हती. अक्षतच्या चेहऱ्यावर त्रास स्पष्ट दिसत होता. थोड्या वेळाने अर्जुन डॉक्टरांसह आत आला. डॉक्टरांनी सर्वांना निघून जाण्यास सांगितलं आणि मीराला तपासू लागले. थोड्या वेळाने डॉक्टर बाहेर आले तेव्हा अक्षत म्हणाला, मीरा, कशी आहेस डॉक्टर? काळजी करण्यासारखे काही नाही. प्रेग्नन्सी दरम्यान हे सामान्य आहे, डॉक्टर म्हणाले. मग ती बेशुद्ध पडली? अक्षतने विचारले. तणावामुळे तिला चक्कर येत होती. ती आता ठीक आहे आणि काही वेळातच ती शुद्धीवर येईल. मीराला प्रसूतीपर्यंत चांगली काळजी घेण्याची गरज आहे आणि कृपया कोणताही ताण टाळण्याचा प्रयत्न करा, डॉक्टर म्हणाले. मी इथे आहे डॉक्टर. मी मीराची पूर्ण काळजी घेईन डॉक्टर, अक्षत अचानक म्हणाला आणि बाकीचे सर्वजण हसायला लागले. चला डॉक्टर, मी तुम्हाला सोडतो, अर्जुन म्हणाला आणि डॉक्टरांसोबत निघून गेला. अक्षत इतर सर्वांसोबत खोलीबाहेर उभा होता. त्याला मीराकडे जायचे होते. तो मागे वळला तेव्हा सर्वांनी त्याला निघून जाण्यास इशारा केला. अक्षत आत गेला आणि इतर सर्वजण त्याच्या मागे गेले. मीरा शुद्धीवर आली होती. सर्वजण तिला सल्ला देऊ लागले आणि तिने हसत ऐकले. थोड्या वेळाने सर्वजण अक्षतला तिथे सोडून बाहेर गेले. अक्षत मीराजवळ बसला आणि तिचा हात हातात घेऊन म्हणाला, आजपासून मी तुझी काळजी घेईन. मी तुला इतका वेळ देईन की तू त्रासून जाशील. फक्त काळजी करणे थांबव. तुझा सर्व ताण मला दे. ठीक आहे, असं म्हणत मीराने अक्षतच्या छातीवर डोके ठेवले. तिने ते अशा प्रकारे ठेवले की तिला अक्षतच्या हृदयाचे ठोके स्पष्टपणे ऐकू येतील. दुसऱ्या दिवसापासून अक्षत मीराची काळजी घेऊ लागला. तो अलार्म लावायचा आणि मीरा पूर्वी उठायचा. तिच्यासाठी ज्यूस बनवायचा, तिला नाश्ता आणि औषधे खाऊ घालायचा आणि मग कोर्टात जायचा. मीराला त्याचे कोणतेही काम करावे लागू नये म्हणून. अक्षत स्वतःचे कपडे इस्त्री करायचा आणि मीरा करत असलेली सर्व कामे करायला सुरुवात करायचा. कोर्टात असतानाही तो दिवसभर मीराला फोन करायचा. संध्याकाळी परतायचा आणि तिच्यासोबत बसून तिला त्याच्या दिवसाबद्दल सांगायचा. दररोज जेवणानंतर तो मीराला लॉनमध्ये फिरायला 1 तास घेऊन जायचा. झोपण्यापूर्वी तो तिला चांगली पुस्तके वाचून दाखवायचा. या सर्व गोष्टीमुळे मीरा त्याच्यावर अधिकच प्रेम करू लागली होती. अक्षतसाठी हा एक दिनक्रम बनला होता आणि तो त्याच्या कुटुंबाप्रती आणि मीराप्रती असलेल्या जबाबदाऱ्या पार पाडत होता. पाहता पाहता 6 महिने उलटून गेले. मीराचे पोट आता दिसत होते.
अक्षत लहान मुलासारखा तिच्या पोटाला कान लावून त्याच्या न जन्मलेल्या बाळाशी बोलत असे. एके दिवशी सकाळी अक्षत कोर्टात जाणार होता तेव्हा मीरा म्हणाली, अक्षतजी, आज माझी डॉक्टरकडे अपॉइंटमेंट आहे. तुम्हाला आठवते का? हो मीरा, मी वेळेवर येईन, असे म्हणत अक्षत तिच्या डोक्याचे चुंबन घेऊन निघून गेला. आज त्याच्या एका खटल्याची सुनावणी होती. न्यायाधीश एक महिला होती जी खूप कडक होती. न्यायालयाची सुनावणी सुरू होती आणि बराच वेळ झाला होता. अक्षतने त्याच्या घड्याळाकडे पाहिले आणि त्याला आठवले की त्याला मीराला डॉक्टरकडे घेऊन जायचे आहे. न्यायाधीशाकडे पाहून तो म्हणाला, मॅडम, कृपया पुढील कामकाज जेवणानंतरचे वेळापत्रक तयार करा. का? महिला न्यायाधीश आश्चर्याने म्हणाली. खरं तर मला माझ्या बायकोला डॉक्टरकडे घेऊन जायचं आहे. ती 6 महिन्याची प्रेग्नंट आहे, म्हणून कृपया. अक्षत थोडा लाजत म्हणाला. त्या महिला न्यायाधीश ज्या खूपच कडक होत्या त्याही अक्षतच्या बोलण्याने वितळल्या आणि हसत म्हणाल्या, ठीक आहे, जा. धन्यवाद मॅडम, असं म्हणत अक्षत निघून गेला. घरी परतल्यानंतर अक्षत मीराला हॉस्पिटलमध्ये घेऊन गेला. डॉक्टर शीतलची खोली दुसऱ्या मजल्यावर होती. जेव्हा अक्षत मीरासोबत लिफ्टजवळ गेला तेव्हा त्याला दिसले की ती बिघडलेली होती. दुसऱ्या मजल्यावरील पायऱ्या चढणे मीराला कठीण होते. अक्षत विचारांमध्ये हरवून गेला आणि मग मीराजवळ आला. तिला आपल्या कुशीत घेतले आणि पायऱ्यांकडे निघाला. लाजून मीराने तिच्या चेहऱ्यावर हात ठेवला. तिथे बसलेल्या लोकांनीही पाहिले आणि ते हसले. कोणाचीही पर्वा न करता अक्षतने मीराला कुशीत घेऊन पायऱ्या चढायला सुरुवात केली. दुसऱ्या मजल्यावर पोहोचल्यानंतर अक्षतने मीराला खाली ठेवले आणि दोघेही डॉक्टरांच्या चेंबरमध्ये गेले. डॉक्टरांनी अक्षतला बसण्यास सांगितले आणि मीराला तिची तपासणी करण्यासाठी बाजूला घेतले. मीराला तपासणी करताना डॉक्टर शीतल म्हणाल्या, तू खूप भाग्यवान आहेस मीरा, तुला इतका प्रेमळ नवरा मिळाला. मी काही वेळापूर्वी पाहिले की तुला त्याच्या कुशीत घेऊन येत होता. खूप गोंडस. मीरा हसून म्हणाली. मीराला तपासल्यानंतर डॉक्टर बाहेर आले आणि अक्षतला म्हणाले, आई आणि बाळ दोघेही निरोगी आहेत. आता फक्त त्यांचा आहार आणि पिण्याची काळजी घ्या. आणि हो मीरा, तुला खूप फिरावं लागेल, मी काळजी घेईन. अक्षत मीराच्या हातावर हात ठेवत म्हणाला. धन्यवाद डॉक्टर, मीरा उठताच म्हणाली. अक्षतने मीराची उपचाराची फाईल उचलली आणि निघणारच होता तेवढ्यात डॉक्टर शीतल म्हणाले, मिस्टर शास्त्री, लिफ्ट दुरुस्त होईपर्यंत 5 मिनिटे थांबा, मग तुम्ही निघू शकता. अक्षत लाजून मान हलवत मीरासोबत बाहेर येऊन बसला. लिफ्ट दुरुस्त झाल्यानंतर मीरा आणि अक्षत खाली आले. अक्षत मीराला घेऊन घरी सोडून कोर्टात गेला. 7वा महिना असल्याने राधाजीने मीराला खालच्या खोलीत राहण्यास सांगितले. राधाजीने मीराच्या हातावर वाईट नजरेचा दोराही बांधला. मीरा खालच्या खोलीत राहू लागली. त्यामुळे आता दिवसभर कोणी ना कोणी तिच्या खोलीतच असायचे. एका संध्याकाळी अक्षतने खूप फोटो आणले आणि मीराच्या बेडसमोरील भिंतीवर लावायला सुरुवात केली. तुम्ही काय करताय? मीराने विचारले. मी मुलांचे फोटो लावत आहे, जेणेकरून तू त्यांना पाहताच आपले बाळही असेच दिसेल. अक्षत फोटो लावल्यानंतर म्हणाला आणि मीराकडे आला. मला मग तुम्ही तुमचा फोटो लावला पाहिजेस, मीरा म्हणाली. असं का? अक्षत म्हणाला, कारण मला तुमच्यासारखा कोणीतरी हवा आहे. तुमच्यासारखे खोल डोळे, तुमच्यासारखे नाक, तुमच्यासारखे केस आणि तुमच्यासारखे ओठ असलेला. मीरा अक्षतच्या चेहऱ्याकडे पाहत म्हणाली, पुरे झालं, पुरे झालं. म्हणजे तुला छोटा अक्षत हवा आहे? अक्षतने विचारले. जर ती अक्षिता असली तरी चालेल, मीरा हसत म्हणाली. आणि अक्षतही हसायला लागला. सकाळपासून हसत आणि हसत असेच आणखी 3 महिने गेले. मीराला सौम्य प्रसूती वेदना होत होत्या. अक्षत कोर्टात गेल्यानंतर तिची प्रसूती वेदना आणखीनच वाढल्या. म्हणून राधाजीने अक्षतला फोन केला. अक्षत रस्त्यावरून परतला आणि मीराला हॉस्पिटलमध्ये घेऊन गेला. राधाजीने विजयजीला फोन केला आणि इतर सर्वजण हॉस्पिटलमध्ये आले. काही तासांनी नर्स आली आणि म्हणाली, अभिनंदन, मुलगी झाली आहे. राधाजी आणि विजयजीचे चेहरे आनंदाने उजळले. अर्जुनने अक्षतला मिठी मारली आणि म्हणाला, अभिनंदन आशू, तू बाप झाला आहेस. हे ऐकून अक्षत इतका आनंदी झाला की तो काहीच बोलू शकला नाही. थोड्या वेळाने राधाजी आणि विजयजीला मीराला भेटले. बाळ खूप गोंडस होते. विजयजीने बाळाच्या डोक्यावर काही पैसे फिरवले. म्हणाले, कृपया मिठाई वाटा. सगळे मीराला भेटले. फक्त अक्षत बाहेर उभा होता. त्याला आपला आनंद कसा व्यक्त करायचा हे कळत नव्हते. थोड्या वेळाने सगळे बाहेर आले आणि सुमित जिजू आले आणि म्हणाले, अगदी तुझ्यावर गेली आहे साले साहेब, जाऊन बघ.
अक्षत लाजत लाजत मीराच्या खोलीत गेला. मीरा तिच्यासमोर बेडवर पडली होती. जवळच एका पाळण्यात एक लहान मुलगी झोपली होती. अक्षत मीराजवळ आला, तिच्या डोक्याचे चुंबन घेतले आणि नंतर पाळण्याकडे चालत गेला. तो लहान बाळ उचलत असताना त्याचे हात थरथर कापत होते. अक्षतने तिला उचलले आणि तिच्याकडे प्रेमाने पाहिले. बाळही अक्षतच्या हातात पूर्णपणे शांत होते. ती तिच्या लहान डोळ्यांनी अक्षतकडे पाहत होती. अक्षतने तिच्याकडे बारकाईने पाहिले आणि मीराला म्हणाला, ही अगदी माझ्यासारखीच दिसते. तिचे डोळे, तिचं नाक, तिचं ओठ अगदी माझ्यासारखी. ती तुमची मुलगी आहे. ती फक्त तुमचीच राहील. मीरा हसत म्हणाली आणि अक्षत तिच्याकडे आला आणि बाळाला मीराच्या शेजारी ठेवले आणि त्याचे डोके मीराच्या डोक्यावर ठेवून म्हणाला, आपली अमायरा. कसा वाटला आजचा पार्ट कमेंट करून नक्कीच सांगा. आणि आपल्या त्या चॅनलवरती नवीन कथा चालू झालेली आहे, म्हणून पाहायला विसरू नका. आणि नवीन कथा जर तुम्हाला इंटरेस्टिंग वाटत नसेल किंवा तुम्हाला पहिला भाग आवडला नसेल तर कृपया तसं कमेंट करून नक्की सांगा, कारण एक भाग बनवायला खूप मेहनत लागते. जरी माझे दोन्ही चॅनलवरचे दोन्ही भाग वेळेवर येत नसतील तरी मी वेळेतला वेळ काढून 2 भाग ॲडजस्ट करते आणि वेळेवर का होईना तरी पण डेली टाकते. म्हणून नवीन कथा आवडली नसेल तर कृपया कमेंट करून नक्की सांगा. धन्यवाद.